हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर ब्लॉग करते ना, त्याच्यामुळे मला असं होतंय. तर तुम्हाला ना सगळ्यात पहिला माझ्याबद्दल माहिती सांगते. तर माझे ना आधी 2 YouTube चॅनल होते, पण ते मी बंद केले कारण भरपूर अशा निगेटिव्ह वाइब्स झालेल्या मला त्या चॅनलमुळं. तर ते मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये नंतर शेअर करतेच. पण आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण ह्या चॅनलवरती माझा पहिला व्हिडिओ आहे, हा पहिला ब्लॉग आहे. आणि स्पेशल याच्यासाठी की मी कधी स्वप्नात पण विचार केले नव्हते. चंपाषष्ठी दिवशी म्हणजे खंडोबाचे उपवास चालू आहेत माझे. आजच्यापासून मी खंडोबाला खूप मानते, खूप म्हणजे खूप मानते. तर आजच्या दिवशी मी विचार केला की चला ब्लॉग टाकूया, बघूया की म्हणजे असं काही प्लॅन वगैरे केला नव्हता, पण केला ब्लॉग. तर आय होप की तुम्हाला माझे हे ब्लॉग आवडतील. आणि मी हे चॅनल सगळ्यांपासून लपवलंय, घरी पण. आणि मी कोणालाच शेअर केलं नाही, म्हणजे अगदी कोणालाच नाही. 0 सबस्क्रायबर आहेत ना, जे काय 2-3 असतील आता सध्या, तर ते माझेच आहेत जुन्या अकाउंटवरून. आणि बाकीचे आता बघूया. जे आहे जसा रिस्पॉन्स येईल तसा येईल. माझं म्हणजे टार्गेट तर आहे एका वर्षाच्या आत 100K म्हणून. तर बघूया. जसा रिस्पॉन्स येईल चालेल, मला काहीही हरकत नाही. एका वर्षापर्यंत 1000 जरी झाले देवाच्या कृपेने जेवढे व्हायचे तर तेवढे इथं ना झाले. तुम्ही बघू शकता माझा हेअर फॉल किती होतोय. म्हणजे इतका हेअर फॉल होतोय ना, की विचारायलाच नको. तर याच्याबद्दल मी तुम्हाला भरपूर अशा रेमेडीज वगैरे शेअर करणार आहे. कारण मी सध्या ट्राय करते. तर त्या वर्क केल्या तरच मी तुमच्याशी शेअर करेन, नाहीतर नाही. सध्या एक Amazonवरून मी एक हे मागवलेलं आहे. काय बोलतात त्याला, लिक्विड आहे. आवळा वगैरे आहे त्याचं आहे ते. तर त्याचा रिस्पॉन्स बघू मला, म्हणजे रिझल्ट काय येतोय ते बघते आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे दिवसातून 2-3 वेळा एवढे केस जातात. भरपूर प्रमाणात केस गळतात. हा स्कार्फ जो होता तो मी बांधत होते केसांना, पण तो बसतच नव्हता. मग म्हणले मरू दे, कुठे लांब जायचं, इथंच तर जायचंय म्हणून बांधला नाही. पण केसांवर ठेवून घेतला, कारण गाडीवर केस खूप खराब होतात आणि मग नंतर गुंता वगैरे होतो आणि केस गळतात म्हणून. अब मैं ये ब्लॉग में डालूंगी या मैं ये ब्लॉग में जाएगा. घरातली सगळी कामं तर झालेली होती, पण पूजेची काहीच तयारी केली नव्हती. म्हणजे सामान वगैरे सुद्धा आणलेलं नव्हतं. तर इथं पूजेचं सामान घ्यायला मी थांबलेली. फुलं वगैरे घेतली, थोडीशी पिवळी आणि थोडीशी पांढरी मिक्स घेतली आणि देवासाठी हार वगैरे घेतले. तर पूजेचं सामान घेऊन मी डायरेक्ट अथर्वला आणायला त्याच्या शाळेकडे गेले, कारण शाळा पण सुटलेली. आणि जातच विचार करत होते की नक्की काय काय घ्यायचं आहे, काय नाही. लिस्ट तयार करत होते, मनातल्या मनात पण विचार करत होते. कारण बऱ्याच गोष्टी काय होतात, घरी गेल्याच्या नंतर लक्षात येतात की हे नाही घेतलं, ते नाही घेतलं. तर अथर्वला शाळेतून घेतल्याच्या नंतर मी इथे एक सुपर मार्केट आहे तिथं आलेली होती. खोबरं घेतलं. मला 2 छान अशा खोबऱ्याच्या वाट्या पाहिजे होत्या. खरं तर एकच लागायची होती, कारण त्याच्यामध्ये ना हळद वगैरे भरून ठेवायची होती पूजेसाठी. पहिला ब्लॉग टाकणार आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. उद्या पहिला ब्लॉग येणार आहे आपल्या उद्या. आणि असे हे येडेचाळे करत काहीतरी ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला, कारण ना मला पब्लिकमध्ये असं बोलता बोलता ब्लॉग करायची सवय नाही आहे अजून. अनकम्फर्टेबल वाटतं खूप. तर तो प्रयत्न करत होते मी. तर इथे चिक्की वगैरे घेतल्या. तर तुम्ही म्हणाले एकटीला खायला एवढा चिक्क्या, एवढं खाऊन पिऊन कसं काय उपवास करत असतील. तर तसं नाही आहे, मी सगळ्यांसाठी चिक्की घेतलेली. 3 राजगिऱ्याच्या आणि 2 शेंगदाण्याच्या घेतलेल्या. आणि हे जे 2 लव्ह बर्ड्स बघताय ना, ते आमचे ओनर आहेत, त्यांनी घेतलेले होते. इतके क्यूट होते ना, ते आजच घेऊन आलेले आणि मला खूप आवडले. मी घरात असे काही प्राणी वगैरे आणत नाही, कारण घरी कोणालाच आवडत नाहीत. म्हणजे अथर्वला मला आणि आमायराला आवडतात, पण माझ्या आहूंना आवडत नाहीत. तर हे सगळं पूजेचं सामान वगैरे घेतलेलं आहे. मी काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणून पहिला विचार केला की काहीतरी खाऊन घेते. कारण सकाळपासून नुसती कामं आणि धावपळ होत होती. थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होतं. अथर्व मला सगळ्यात पहिला विचारून घेत होता, मम्मी तुला नक्की काय काय खायचं. कारण मी कधी कधी ना त्याला बोलत असते, मला हे खायचं होतं, मला ते खायचं होतं. तर हे होते खोबरं वगैरे घेतलेलं. तर मी इथं पूजेची तयारी करून घेते. जायच्या आधी ना देवं वगैरे सगळं स्वच्छ धुवून वगैरे घेतलेलं होतं. तर बाकीच्यांचे व्हिडिओ बघून मोटिवेट होऊन मी पण सेम तसेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होते, कारण मला काय आयडिया नाही आहे कॅमेरा अँगल वगैरे कसं ठेवायचं, काय नाही ते. तर आधीचे 2 ब्लॉग होते माझे, 2 चॅनल होते माझे, पण तेवढा काही एक्सपिरियन्स आला नाही मला अजून ब्लॉगिंगचा. तर इथं मी पूजा वगैरे मांडून घेत होते. ही सगळी जी पूजा कशी मांडतात वगैरे पहिला मी यूट्यूबला वगैरे बघून घेतलेलं होतं. आणि इंस्टावरती पण व्हिडिओ पाहिलेले होते मी. तर पहिला पिवळा कापड अत्रा वगैरे, परत धान्याची रास टाका, सगळं मी इंस्टालाच बघितलेलं होतं. आणि ब्लॉगच्या स्टार्टिंगला ना मी तुम्हाला बोलले की चंपाषष्ठी. तर हे षष्टीचे उपवास चालू आहे. तर चंपाषष्ठी शेवटच्या दिवशी असते, मला नंतर लक्षात आलं. तर ती एक मिस्टेक झालेली होती माझी सुरुवातीला बोलताना. तर इथे ना धान्याची रास वगैरे टाकून घेतलेली आहे. जे काय आहे ते पूजेची मांडणी वगैरे सगळं इंस्टाला बघितलेलं होतं. माझा हा दुसराच वर्ष आहे. पहिल्या वर्षी मला अचानकच माहिती झालेलं की असे उपवास वगैरे असतात. कारण मला कधीच माहिती नव्हतं की हे उपवास वगैरे 6 दिवसाचे असतात. खंडोबाचे पण घट वगैरे बसत असतात. मला फक्त नवरात्रीचेच घट माहिती होते आणि नवरात्रीच्याच घटस्थापनेबद्दल माहिती होतं. तर
हे जे बघितलं होतं ना सेम मी तसंच केलेलं आहे. खूप छान वाटतं खरंच, खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते घरात असं काहीतरी पूजा वगैरे असेल किंवा आपण नापासून सगळी तयारी करतो ना, तर खरंच खूप छान वाटतं. तर इथं मी सांगितल्याप्रमाणे पूजा मांडत होते. कधी कधी विसरत होते आणि ते मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला, ते बघत होते आणि तशीच मांडणी वगैरे करत होते. तर तुम्हाला काय याच्यामध्ये वेगळं काय वाटलं का किंवा काय चुकलं असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की. तर हा दिवा होता तो अखंड ठेवायचा होता मला 6 दिवसासाठी. तर सगळी पूजा वगैरे झालेली आहे. मला गावी जायचं होतं पण गावी जाणं काही शक्य झालं नव्हतं. पण बघूया, माझा प्लॅन आहे. कारण पावणे 2 महिन्यापर्यंत वगैरे पूजा असते चालू, यात्रा असते चालू. तर इथं अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतली. गेल्या वर्षी पुन्हा खोबऱ्याच्या वाटीमध्ये वगैरे असं हळद वगैरे भरून ठेवलेलं मी, सगळं असंच केलेलं, अखंड दिवा वगैरे लावलेला. फक्त तो कलश वगैरे स्थापन करून केलं होतं ना, ते नाही केलेलं. तर हे सगळं मला आत्ता माहिती झालेलं. खूप छान वाटत होतं मला पूजा वगैरे केल्याच्या नंतर. आता हे 6 दिवस असाच अखंड दिवा राहणार होता. त्यानंतर ना रात्रीचा ज्यावेळेस टिफिन द्यायला गेले, मी आमायऱ्याला घ्यायला गेलेले. मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की आमायऱ्याला माझ्या मैत्रिणीच्या इकडे सोडलेले. आणि ते तुम्ही बलून्स बघितलात ना, ते बलून्स आमायरा हातात घेतच नव्हती. कारण तिला ना मी घरी असताना सांगितलेलं की हे बलून्स घेऊन जर गाडीवर बसलीस ना, तर बलून्स बरोबर तू पण हवेत उडशील. तर तिला ते खरंच वाटलं. कधी कधी लहान मुलं आपलं बोलणं किती मनावर घेतात ना. तर घरी जाताना ना मी तिखट चिप्स घेतलेले, कारण सकाळपासून फक्त गोड गोड खाल्ल्यामुळं ना कसं तरीच व्हायला लागलेलं. कारण तिखट झणझणीत काहीतरी पाहिजे आपल्याला खायला. तर घरी जाता जाता भाजी वगैरे घ्यायची होती, कारण सकाळसाठी पण टिफिनसाठी भाजी लागायची होती मला. तर फ्लावर वगैरे घेतलेली आहे. आणि ही बघा आमची मनू माऊ, सगळ्यांची लाडकी आहे आमची. म्हणजे आमचे बाजूवाले आहेत त्यांची आहे, आमची नाही आहे. पण ती सारखी घरी वगैरे येत असते. मला खूप खूप आवडतात मांजरं वगैरे, पिल्ले असतात ना ते खूप आवडतात. परंतु घरी आवडत नाहीत ना, हो ना, म्हणून मी घेत नाही. तर कसा वाटला हा माझा पहिला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब